चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल करा. बघा किती नरम आहे भाकरी. ही तांदळाची भाकरी आहे. हे बघा, बिटाचा रस करून केलेली ही भाकरी आहे. चला बनवायला घेऊ. ते बघा, मी बीट घेतले. हे आता मी याचे तुकडे करून घेते, कारण हे मिक्सरला लावायचं आहे. हे बघा, हे बिटाचा रस आता गाळून घ्यायचा आहे. ह्याचे जर छोटे कण राहिले तर मग भाकरी चांगली वळणार नाही. त्यासाठी हे घालून घ्यायचं आहे. हे बघा, हा पाणी ठेवलाय मी, त्याच्यामध्ये मीठ टाकलं, हा बिटाचा रस टाकला. आता याच्यात तांदळाचं पीठ टाकले. त्याच्यावर मी थोडा वेळ झाकण ठेवते, अगदी 4-5 मिनटं. हे बघा, पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. पीठ चांगलं मळलं ना तरच भाकरी तुमची व्यवस्थित होईल, कारण पीठ मळल्यावर त्याला चिकटपणा येतो. त्याच्यामुळे भाकरीचा रस घातलाय म्हणून ती लाल दिसते. अशाच प्रकारे तुम्ही तांदळाची साधी भाकरी पण करू शकता. फक्त याच्यात बिटाचा रस घातलाय म्हणून ती लाल दिसते. हे बघा, हे अजून थोडंसं मी मळून घेते. आता याचा हा गोळा, हे बघा, ही एकदम छोटी भाकरी करून दाखवते मी. आम्ही काही एवढ्या छोट्या भाकरी नाही करत, पण पहिलाच मोठी भाकरी बघितली की वाटेल मला नाही जमणार, म्हणून ही छोटी दाखवते. लहान मुलं अगदी आवडीने खातील ही कलरफुल भाकरी. बिटामध्ये खूप पौष्टिक गुण असतात, त्यामुळे ही करून बघा. हे बघा, अशी लाटून घ्यायची आहे. कोणालाही जमेल अशी ही भाकरी आहे. आता याला बोटं लावून घ्यायची आहेत, म्हणजे ती दिसायला पण छान दिसते आणि एकदम पातळ होते. हे बघा, झाली आपली भाकरी. हा बघा, आता तवा ठेवला आहे मी. नॉनस्टिक घेतला आहे, साधा तवा पण चालतो. आणि भाकरीसाठी तांदूळ घ्यायचे असतील तर पटणी घ्यायची, आणि नवीनच तांदूळ घ्यायचे आहेत. हे बघा, एका बाजूने झाले. आता दुसऱ्या बाजूने पलटी करते मी. हे बघा, झाली भाकरी. ही अजून एक दाखवते. ही मी मोठी केली बघा, अशा मोठ्या भाकरी असतात आमच्या. ही बघा, एका बाजूने झाली भाकरी. आता मी पलटवून घेते. आता दुसऱ्या बाजूने टाकले. झाली भाकरी तयार आपली. हे बघा.